welcome to the party. Come on, welcome, welcome. As another cup for everyone. Welcome, welcome, welcome. Everybody come on, welcome, welcome to the party. Come on, welcome, welcome. As another cup for everyone. Welcome, welcome, welcome. Everybody come on, welcome, welcome to the party. Come on, welcome, welcome. As another cup for everyone. Welcome, welcome, welcome. इश्काना ये नशा चखले जरा जरा कल का किसे पता जब मेरे संग न चले तो न चले जरा जरा क्या करूं मैं क्या तुझ पे ये पर मिटा मुझको ना अब सदा अच्छा मेरे संग न चले तो न चले जरा जरा मस्ती का मौका है क्यों खुद को रोकना है don't you really wanna go Everybody come on, welcome, welcome to the party. Come on, welcome. School name is Hirakish, a play school. I am studying in senior KG cherry class. त्याचं झालंय तुम्ही काही करणार आहे की नाही लेकरू थांबलंय असे ना अद्वैत झालं ओव्हर ओके नाव अनमनाज पठाण राईट My name is Anam Naz. My school name is Hirakish, a play school. I am studying in senior KG cherry class. Hi everyone, welcome to annual function. वाव ब्युटिफुल आणि हिअर शाक्य वाघमारे My name is Shakya. I am studying. My school name is Hirakish, a play school. I am studying in nursery class. वेरी गुड शाक्य अनमनाज एंड अद्वैत बहुत फैंटास्टिक आपने वेलकम किया है सभी का कोई हाथ में कागज़ नहीं है कुछ भी नहीं है और तुम्हारा नाम जो बीच में है आन मनाज आपका आवाज़ भी अच्छा है आप दिख भी अच्छी रही हो और आपके हाथ बहुत ही अच्छे लगे मुझे एक्शंस बहुत अच्छे लगे इसके आगे क्या गेस्ट को लेकर आएंगे आप लोग अरे ना मैं छोटा नर्सरी का क्यों आया यहाँ पे ता क्यों आए हो भाई बताओ हाय गाइस मैं यहाँ पे एंकरिंग करने आया हूँ हाँ तुझे क्या है कि एंकरिंग करने हम तो सीनियर केजी के स्टूडेंट हैं और तेरे से 2 साल बढ़ेंगे तू क्या करेगा यहाँ पे मैं आप दोनों की छुट्टी करूँगा क्या हाँ, बोला सॉरी दीदी सॉरी भैया पर प्लीज मुझे एंकरिंग करने दो ना हाँ ठीक है चल कर हाँ ठीक है चल कर एंकरिंग ज्यादा मस्त का मत लगा चल एंकरिंग कर थैंक यू दीदी हेलो लेडीज एंड जेंटलमैन वार्म वेलकम टू ऑल It's a pleasure to have here today. We are excited to embark on this journey together and share this special moment. अरे आदम हमारे स्कूल में ऐसे बहुत सारे इवेंट्स और एक्टिविटीज होते हैं जैसे कि कलर एक्टिविटी, फन फेयर एक्टिविटी, रेनी सीजन एक्टिविटी, ड्राइंग कंपटीशन, क्रिसमस सेलिब्रेशन। हाँ ऐसे बहुत सारे एक्टिविटी हमारे स्कूल में होते हैं तो आइए दोस्तों को मिलकर उनका स्वागत करते हैं और मस्ती के पास शारा में 4 चांद लगाते हैं और हमारे ऑडियंस का चीफ गेस्ट का स्वागत करते हैं और सब मिलकर वंदन अभिनंदन करते हैं वाह तो जोरदार ताली हो जाए हमारे ऑडियंस के लिए और हमारे चीफ गेस्ट के लिए So I invited our chief guest with principal ma'am to kindly come forward our thank you ओके बिल्कुल जूनियर सनी देओल की याद आ रही है इस बच्चे को देखकर आवाज़ भी वैसी हो गई है शाक्य की अब चलिए गेस्ट के
पास नज़दीक जाकर के गेस्ट को रिक्वेस्ट करने के लिए हमारी ये एंकरिंग की एंकर्स की टीम यहाँ पर आ रही है। छोटे छोटे नन्हे मुन्ने कितने खुश है आज कि इन्हें इतना बड़ा मौका मिला है इतनी कम उम्र में। So once again I like to tell that Advait Simply is there, then Anamnaz Pathan, that, and after that Shakya Wagmare from Senior KG. They are going to request to our all delegates, respected guests. अरे पूरे थिएटर में मत घूमो, सामने बैठे गेस्ट को बुलाओ से। वेलकम सर, वेलकम। क्या नज़ारा है, लेकिन हमारे जो भी स्कूल की गैदरिंग हुए बचपन में ऐसा नहीं था। कोमटवाड़ सर, जिनकी याद आज भी यहाँ पर ताज़ा है, बहुत ही विनम्रता के साथ, बड़ी मीठी वाणी के साथ, सभी के साथ हमेशा वार्तालाप रहा जिनका, ऐसे माननीय कोमटवाड़ सर, संस्थापक अध्यक्ष स्कूल के, श्री सरस्वती देवी माँ की प्रतिमा पर पुष्पहार अर्पित किया गया है। सरस्वती पूजन। वाह, जोरदार तालियां। जलाते चलो, ज्योत से ज्योत जलाते चलो, सद्भाव की गंगा बहाते चलो। आज का दिन राष्ट्रीय विज्ञान दिन भी है और संशोधन और विकास, ये हर वर्ष हमारे भारतवर्ष को आगे की ओर लिए जा रहा है। अंतर्राष्ट्रीय स्तर पर हमारे भारत देश का नाम अग्रसर है, सबसे ऊपर है, और जिसे मान्यता देते हुए अनेक राष्ट्र। एक यादगार तस्वीर यहाँ पर दीप प्रज्वलन और सरस्वती पूजन, साथ ही साथ हमारे कोमटवाड़ सर, जिनकी याद यहाँ पर उनके भी प्रतिमा पर आज पुष्पहार चढ़ाया गया है। सबसे पहले लातूर में मुझे निमंत्रित करते थे जनरल फिजिशियन, जिनका सम्मान कर रहे हैं श्रीमान गणेश जी कोमटवाड़। ये मान चिन्ह, स्मृति चिन्ह यहाँ पर, उसके साथ ये पुष्पगुच्छ बुके देकर के सम्मानित किया जा रहा है। स्वागत सम्मान करें। सबसे पहले तिलक और
इसके बाद शॉल, स्मृति चिन्ह, मोमेंटो और साथ ही साथ रंग बिरंगे फूलों का ये गुलदस्ता। कोऑर्डिनेटर प्री प्राइमरी स्कूल एक्रेडिटेशन काउंसिल ऑफ इंडिया के लिए ये सेवा देते हैं। साथ ही साथ मैं इतना ज़रूर जानता हूं कि लातूर शहर में इनका कंप्यूटर का एकेडमी भी कार्यरत है। बड़े एक्टिव, हमेशा कृतिशील रहने वाले श्रीमान पेटे सर सम्मान का स्वीकार। उनका स्वागत सम्मान मीनाक्षी जी कुमटवाड़ मैम, रिस्पेक्टेड प्रिंसिपल ईरा किड्स प्ले स्कूल, जिनके शुभ हाथों से होने जा रहा है। यहाँ पर उपस्थित महिला वर्ग बिल्कुल तालियां नहीं बजाना ऐसा संकेत दे रहे हैं। महेशजी कोले सर यांच्या स्वागतानंतर मी श्रीमान नागनाथजी कुमटवाड सर आपणास विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते यानंतरचं स्वागत आहे। यानंतरचं स्वागत थँक्यू। एक पिता आहे आणि दुसरी कन्या आहे। आदरणीय माननीय कांबळे सर, आपण स्टेजवर यायचं आहे। सोबत आपली सुकन्या कुमारी वनिता, हे दोघं या स्टेजवर सत्कार स्वीकारण्यासाठी येतील। वनिताजी कांबळे दरवर्षी या लहान लहान लेकरांना कसा नृत्य आविष्कार शिकवतात त्यांना माहिती आहे। इंग्लिशमध्ये ज्याला आपण कोरिओग्राफर म्हणतो, ही कोरिओग्राफरची भूमिका अतिशय अवघड यासाठी की कोरिओग्राफी यंगस्टर्सला शिकवणं सोपं आहे, पण या लहान लहान लेकरांना ते ऐकत नाहीत, काहीतरी वेगळंच करतात, त्यांना हे कसं शिकवतात, ही कला वेगळी आहे। वनिताजी कांबळे आणि श्रीमान कांबळे सर, श्रीमान पांचाळ सर, डॉक्टर पांचाळ सर, आपल्या शुभ हस्ते हा सत्कार होत आहे। चांगला फोटो घ्या। गणेशराव पुन्हा एकदा यायचं आहे। श्रीमान गोपे सरांचा माननीय खिस्ती सर आम्हाला दरवर्षी आमच्या प्रोग्रामचा उत्साह वाढवतात, त्यांचा सत्कार या ठिकाणी मी कोमटवाड भाऊजींना विनंती करतो की त्यांनी खिस्ती सरांचा सत्कार करावा।
भाऊजी एक मिनिट योगीराज माने सरांना विनंती करतो की त्यांनी खिस्ती सरांचा सत्कार करावा प्लीज. हां दोघंही करा. हां ठिकाणी मात्र नक्कीच 100% सत्कार हे सगळे संपलेले आहेत असं घोषित करतो. आणि यानंतर एक छान अशी आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना, एकंदरीत आजचा कार्यक्रम काय आहे किंवा आपल्या शाळेचं मार्गक्रमण कसं आहे किंवा तुम्हा सर्व पालकांचं जे सहकार्य आहे ते आपल्या शाळेला कसं मिळतं आहे हे सगळं थोडक्यामध्ये या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी मी आदरणीय प्राचार्या मॅडम श्रीमती मीनाक्षी कोमटवाड मॅडम आपणास विनंती करतोय की आपण या ठिकाणी प्रास्ताविक सादर करावं अशी आपणास विनंती. हॅलो हॅलो सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय व्यासपीठावरती विराजमान असलेले आपले सर्व प्रमुख पाहुणे, डॉक्टर पांचाळ सर, प्रसिद्ध कवी श्री माने सर आणि येथे उपस्थित असलेले सर्व महेश सर, कांबळे सर, कासले सर, एचवाड सर या सर्वांचं आणि पेठे मॅडम, पांचाळ मॅडम या सर्वांचं मी या इरा स्कूलतर्फे हार्दिक स्वागत करते. इथे जमलेला सर्व पालकवर्ग यांचंही मी सर्वांचं स्वागत या ठिकाणी स्कूलतर्फे करते. सर्वप्रथम आपण सर्वजण या ठिकाणी स्नेहसंमेलनासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. कारण आज आपल्या चिमुकल्यांनी वर्षभरामध्ये जे काही कौशल्य दाखवलं त्याची प्रतिभा आणि कौशल्य सादर करण्याची ही एक संधी आज इथं आपणाला सर्वांना पाहण्यासाठी भेटणार आहे. या स्नेहसंमेलनासाठी मुलांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करून मुलांचा जो क्षण असतो, ज्या दिवशी मुलांनी स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं तो क्षण आणि आजचा क्षण पालकांना पाहण्यासाठी किती वेगळा आहे ते प्रत्येकाने या ठिकाणी अनुभवायचं असतं. प्रत्येकाला ज्ञान हे स्कूलमध्ये भेटतंच. लहान वयामध्येच मुलांना शिक्षणाचा पाया पक्का करून घेण्याची अत्यंत गरज असते. त्या स्वरूपामध्ये जर मुलं एकदम लहान वयातच शिक्षणामध्ये परभक्कम झाले तर पालकांना पुढं काही सांगण्याची कुठंही कधीही काहीच गरज पडणार नाही आणि ते भक्कम पाया करण्याचं काम आम्ही आमच्या स्कूलमध्ये करून घेण्याचा येतो. आज पालकांचा विश्वास माझ्या स्कूलवरती दाखवला आणि त्यांच्या मुलांना प्रवेश शिकवण्यासाठी मला इथं दिला, त्याबद्दल मी पालकांचे विशेष आभार मानते. आणि या स्कूलमधील सर्व शिक्षकवृंद, आज ही शाळा माझी एक फक्त इमारत राहिली असती, पण प्रत्येक शिक्षकांच्या प्रेम आणि ज्ञान प्रकाशमानाने ही शाळा एक सुंदर विश्व झालं आहे. आणि या सुंदर विश्वामध्ये प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षण हा वेगळा स्वरूपामध्ये मुलांना शिकवण्याचं काम आम्ही इथं वर्षभरामध्ये करतो. वर्षभरामध्ये भरपूर ॲक्टिव्हिटीज आणि ॲक्टिव्हिटीमधूनच मुलांना शिकवण्याचं काम आम्ही इथं केलं जातं. तर या सुंदर विश्वाच्या क्षणी आणखीन एक मला आनंदाने सांगायची इच्छा आहे आणि तो प्रसंग 10 वर्षापूर्वी ज्या या शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही काम करत आहोत त्या शिक्षण क्षेत्रामधून नर्सरी, प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर KG आणि सिनियर KGचे वर्ग इथंपर्यंतच 10 वर्षांचा अनुभव घेतला. आणि कुठंतरी एक क्षण असा स्वप्नामध्ये पाहिला किंवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठलं तरी एक निश्चित ठरवलेलं असतं. त्या ठरवण्याच्या प्रसंगाच्या ह्याच्यानुसार मी एक स्वप्न पाहिलं होतं की कुठल्या तरी दिवशी मलाही माझ्या शाळेचं छोटंसं रोपटं कुठंतरी मोठं करायचं आहे. आणि ते सरांनी पाहिलेलं स्वप्न पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळचे सर्व आणि डायरेक्टर श्री कोमटवार सरांनी 10 वर्षापूर्वी हे स्वप्न पाहिलेलं होतं आणि ते आज पूर्ण करण्याची वेळ संधी मलाही भेटली आहे. आणि प्रत्येक पालकांना मला आवर्जून सांगा वाटतं आणि आनंद होतो की आनंदाचे डोळे आनंद तरंग म्हटल्यासारखं आज मी या लातूर शहरामध्ये, लातूर नगरीमध्ये इनेक्शस चाणक्य इंटरनॅशनल स्कूलचं सुरुवात करण्याचा
योग इथं आलेला आहे. या चालू शैक्षणिक वर्षापासून मी हे ई-नेक्सस चाणक्य इंटरनॅशनल स्कूलची स्थापना करणार आहे आणि ते इथं मान्यवरांच्या हस्ते ते उद्घाटन होईल आणि तो क्षण खूप माझ्यासाठी आणि पालकांनी दाखवलेला आत्मविश्वास जो माझ्याबद्दल आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. आणि आता या क्षणामध्ये प्रत्येक क्षण हा प्रत्येक स्कूलमधील एज्युकेशनची जी हे आहे ती प्रत्येक ह्याच्या ई-नेक्सस चाणक्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये ॲपद्वारे होणार आहे आणि त्या ॲपमधूनच मुलांची प्रत्येक प्रेझेंटी असो, एज्युकेशन असो किंवा कुठल्याही इतर क्षणाचे सर्वच गोष्टी ह्या ॲपद्वारे इथं प्रसारण करण्यात येतील आणि शिकवण्यात येतील. जसं स्कूलचं नाव आहे ई-नेक्सस चाणक्य इंटरनॅशनल स्कूल, त्याप्रमाणे चाणक्य मुलं बनवण्याचा प्रयत्न मी इथं करेन आणि इथून पुढं पालकांनी असाच विश्वास दाखवा ही एक माझ्यासाठी विश्वासाची आणि एक प्रार्थना आहे. आणि हा क्षण मी खूप दिवसापासून पाहत होते, तो आज इथं आलेला आहे. सर्वांनी यासाठी टाळ्या वाजवून एक वेळेस प्रारंभ करावा. Give your big hand. NXTU's Chanakya International School is the opening ceremony of our new school. The title is NXTU's Chanakya International School. All the respected guests, they are having a copy of NXTU's चाणक्य इंटरनेशनल स्कूल. मैं चाहूँगा कि फोटोग्राफर एक यादगार तस्वीर ले. जो खाली इन्वेलप है वो टेबल पे रख दीजिए और ओनली अपना जो बुकलेट है उसे हाथ में रखे. सभी मान्यवरों से विनती है. बेटे मैम अभी तैयारी में है. सर ते पाकिट आपण खाली ठेवू टेबलवर. सोनानगर, बार्शी रोड, लातूर, इसमें प्रॉस्पेक्टस नज़र आ रहा है आपको. और मैं सभी पालक वर्ग से अनुरोध करूंगा कि इस स्कूल का इनॉग्रेशन हो चुका है, जिस स्कूल में अपने पहचान के सभी जितने भी रिलेटिव्स हैं, नेबर्स हैं, फ्रेंड्स हैं, फैमिली फ्रेंड्स हैं, इन सबको ज़रूर बताए कि ये है हमारी नई स्कूल NXTU's चाणक्य इंटरनेशनल स्कूल. तो बहुत बड़ा सपना यहाँ पर पूरा हो रहा है 10 सालों के बाद, जैसे कि मैम ने अभी बताया. धन्यवाद व्यक्त करता हूँ, धन्यवाद नहीं बल्कि शुभकामनाएं देता हूँ रिस्पेक्टेड कोमटवाड मैम, जहाँ से उन्होंने उनके कंधों पर एक जिम्मेदारी आ गई कि किसी तरह हमारे श्रीमान कोमटवाड सर इस शिक्षण क्षेत्र में अपनी ड्यूटी का पदभार संभालते हुए 5 नंबर चौक में ईरा स्किल ऑफ पेट स्कूल की स्थापना जिन्होंने करने का सपना पहले देखा उसे पूरा किया और थोड़ा बहुत सहकार्य उनकी धर्मपत्नी का मिलता रहा. लेकिन दुर्भाग्यवश एक दिन ऐसा आया कि जहां पर भगवान की, ईश्वर की आज्ञा आ गई और सारी की सारी जिम्मेदारी कोमटवाड मैम के अकेले कंधों पर आ गई, जहां से उन्होंने ये स्कूल को संभालना ये बहुत बड़ी कला होती है और इसमें उन्होंने अपनी पूरी मेहनत दांव पे लगा करके, इसमें 3 रोल होते हैं. एक पालक वर्ग को संभालना, उनका एक को रिलेशन जिसको कहते हैं, उनका कोऑपरेशन जिसे कहते हैं वो हासिल करना. दूसरा है कि जो रिजल्ट देना है, जो स्टूडेंट्स हैं उनकी ओर पर्सनल अटेंशन देना है. और तीसरा कार्य होता है कि जो शिक्षक शिक्षिकाएं होती है, शिक्षक वर्ग होता है, उनका भी कोऑर्डिनेशन बनाना है. तो ये तीन सूत्री जिसे कहते हैं, ऐसा कार्यभार जिन्होंने बखूबी निभाया, ना ही सिर्फ निभाया बल्कि आज 10वें साल को हमारे पांडुरंग जी सर का ये सपना आज यहाँ पर और पूरा हो रहा है. मैं चाहूँगा एक बार इस नए उपक्रम के लिए जोरदार तालियां. शुभकामनाएं आपकी तालियों के माध्यम से आ रही है. धन्यवाद अनेक. इसके बाद मैं हमारे शिक्षण क्षेत्र के जिनके पास बहुमूल्य ऐसा अनुभव है, जिनकी भी अपनी एक स्कूल है, जिनके पास कंप्यूटर की एकेडमी चलती है, हमेशा कार्यरत यानी कि एक्टिव रहते हैं, सो टैलेंटेड फेलो हमारे स्नेही श्रीमान पेठे सर, मैं आपसे अनुरोध करता हूं कि 2 शब्द यहाँ पर ज़रूर प्रस्तुत करें. हेलो. हाँ
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज जे आत्ता अतिशय सुंदर पद्धतीनं ज्याचं उद्घाटन झालं, ज्याची स्वप्नपूर्ती ध्येयपूर्ती सोहळा या ठिकाणी म्हणायला वावगं ठरणार नाही. या ठिकाणी ई नेक्सेस चाणक्य इंटरनॅशनल स्कूल शाखा 5 नंबर चौक या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. याचबरोबर या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पांचाळ मॅडम, याचबरोबर माननीय श्री योगीराज माने सर, सुप्रसिद्ध कवी, माननीय श्री गोपाळ कासले, प्रोप्रायटर अंबिका इंजिनिअरिंग कंपनी पुणे, पेठे मॅडम, ई नेक्सेस ज्ञानदीप इंटरनॅशनल स्कूल विवेकानंद चौक लातूर. यानंतर माननीय श्री नागनाथ कोमटवाड सर, माननीय श्री गणेश कोमटवाड, जे ई नेक्सेस चाणक्य इंटरनॅशनल स्कूलचे CMD आहेत, चेअरमन ऑफ मॅनेजिंग डायरेक्टर, जे भागुराम कोमटवाड भाऊजी होते. त्यांचं एक स्वप्न या ठिकाणी ई नेक्सेस चाणक्य इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी त्यांची ध्येयपूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि त्याच या संपन्न सोहळ्यासाठी महेश कोल्हे सर, ज्ञानोबा एचवाड सर, गोपे सर, भंडे सर, आपल्या परिसरातील नागरिक आणि सगळ्यात आत्मीयतेनं आपले जे इरा किड्सच्या वतीनं उपलब्ध असलेले पालक, या सर्वांचं या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि पुढील माहितीसाठी मी थोडीशी एक ई नेक्सेस चाणक्य इंटरनॅशनल स्कूलबद्दलची डिटेल माहिती मी या ठिकाणी देणार आहे. तर या ठिकाणी आत्तापर्यंत आपण इरा किड्स प्ले स्कूलच्या माध्यमातून प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG इथंपर्यंतचे क्लास आपण चालवले. या ठिकाणी 11 वर्षाचं म्हणजे 11th ॲन्युअल डे या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि याच्याच पुढचं रूप म्हणजे ई नेक्सेस चाणक्य इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून 1ली ते 12वीचं प्रशिक्षण अतिशय सुंदर पद्धतीनं विश्वासार्ह या ठिकाणी चालू राहणार आहे. म्हणतात ना, तीच सेवा तोच विश्वास, फक्त नावात बदल. म्हणजे काय असतं, शाळेच्या प्रशिक्षणामध्ये शाळेचे वेगवेगळे नावं असतात. प्री प्रायमरी असतं, प्रायमरी असतं, उच्च माध्यमिक अशा वेगवेगळ्या पद्धतीनं. तर प्री प्रायमरी स्कूल म्हणून इरा किड्स ही तर आहेच, पण त्याबरोबर 1लीपासनं 12वीपर्यंत सर्व शाखा, त्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, व्होकेशनल अशा सर्व शाखांसहित आपल्याला या ठिकाणी ज्ञानाचा एक फार मोठा या ठिकाणी ज्ञान देण्याचा योग आपल्या या कोमटवाड मॅडम व या ठिकाणी गणेश कोमटवाड यांच्या माध्यमातून आपल्याला 5 नंबर चौकामध्ये ज्ञानज्योत लावण्याचं कार्य करण्याची जबाबदारी आता मॅडमची व गणेश कोमटवाड सरांची वाढलेली आहे. आणि तो तुमचा सर्वांचा विश्वास हा पाठीशी त्यांच्या असल्यामुळं हे करण्यासाठीचं बळ त्यांना मिळालेलं आहे, हे काही वावगं ठरणार नाही. याच ठिकाणी कॉम्प्युटर ऑपरेटरला मी विनंती करतो की आत्ता दिलेल्या 3 क्लिप मी पाठवल्या ते समोर दाखवायचं. ई नेक्सेस सोबतच पूर्व प्राथमिक अकॅडन्शियल काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे भारत ही एक प्री प्रायमरी शाळांना मान्यता देणारी व प्री प्रायमरी शाळांना शासकीय योजनेमध्ये नोंद करणारी ही एक संस्था या ठिकाणी आलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये लातूर जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामधल्या सर्व प्री प्रायमरी शाळा एक ॲकॅडन्शियल रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक नवीन संस्था या ठिकाणी प्री प्रायमरी स्कूल ॲकॅडन्शियल काउन्सिल ऑफ इंडिया पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद या ठिकाणी आहे. आणि याच्या अंतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा रिजनल कोऑर्डिनेटर म्हणून या ठिकाणी माझी नियुक्ती या पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषदेअंतर्गत झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये 1-2 वर्षामध्ये आपल्या सर्व प्री प्रायमरी शाळांना जे मान्यतेचं स्वरूप नव्हतं तर ते मान्यतेचं स्वरूप या काउन्सिलच्या माध्यमातून होणार आहे. आणि लातूर जिल्ह्यातच नव्हे तर लातूर रिजनमधल्या एक 4 जिल्ह्यांचं कार्य बरोबर महाराष्ट्रभर हे कार्य चालणार आहे. आणि याच सोबत ई नेक्सेस एज्युकेशनल ॲपचा समावेश खालच्या साईडला इथं नेक्सेसमध्ये ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, त्या ग्रुपमध्ये वेगवेगळे कार्य होणार आहेत. याचबरोबर नेक्सेस नर्सिंग इन्स्टिट्यूट म्हणजे जर कुणाला आपल्या या एज्युकेशनमधनं नेक्सेसच्या आपल्या या 1ली ते 12वी बरोबर
नर्सिंग कॉलेजचं पुढे भविष्यात कार्य होणार आहे. म्हणजे आपल्या परिसरातील लातूर शहरातील शिक्षण पंढरीमध्ये आणखी वेगवेगळ्या नेक्सेसच्या माध्यमातून जे जे देता येतं ते देण्याचा प्रयास आपल्या या नेक्सेस फ्रँचायझीच्या मदतीनं आणि इकडं 5 नंबर चौकामध्ये कोमटवाड मॅडम आणि विवेकानंद चौक सिद्धेश्वर रिंग रोड या साईडला एक ई नेक्सेस ज्ञानदीप इंटरनॅशनल स्कूलचं उद्घाटन 8 फेब्रुवारी रोजी दगडोजीराव देशमुख सभागृहामध्ये झालं आणि ई नेक्सेस ज्ञानदीप इंटरनॅशनल स्कूलचा पत्ता सिद्धेश्वर रिंग रोड मंत्री पेट्रोल पंपाच्या समोर ब्रह्मचैतन्य मंगल कार्यालयाच्या बाजूला भव्य अशा इमारतीचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. या 2 शाखा या लातूर शहरामध्ये ई नेक्सेसच्या उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या या लातूर शहराला शिक्षण पंढरीमध्ये वाहून नेण्याचं कार्य आम्ही या ठिकाणी करत आहोत. याचबरोबर या ठिकाणी नेक्सेस स्कूल इंटरनॅशनल स्कूल याचबरोबर या ठिकाणी नेक्सेस ऑलिम्पियाड स्कूल विद्यार्थ्यांना स्कूलबरोबर ऑलिम्पियाडच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपल्या या नेक्सेस ग्रुपनं बरीचशी पुढची माहिती आता आपण 6th स्टँडर्डपासून पुढे बरेच विद्यार्थी फाउंडेशन लावत आहेत. तर या सगळ्या फाउंडेशनचं कार्य नेक्सेसच्या ॲपमधनं ई नेक्सेस एज्युकेशनल ॲपच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना मिळणार आहे. आता आपण विवेकानंद चौकामध्ये ई नेक्सेस ज्ञानदीप स्कूलमध्ये प्रत्येक पालकांच्या मोबाईलवरती ई नेक्सेस एज्युकेशनल ॲप इन्स्टॉल करण्याचा प्रोसेस चालू झालेली आहे. आपल्या सर्व पालकांना मोबाईलमध्ये ई नेक्सेस चाणक्य इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून एक ॲप दिला जाईल. त्या ॲपच्या माध्यमातून आपण सर्व मुलांना ॲपमधून प्रत्येक क्लास वाईज सिलेबस कशा पद्धतीनं असतो आणि प्रोनाऊन्सिएशन असतील, स्टोरी असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे राईम्स असतील, या सगळ्या गोष्टी ॲपच्या माध्यमातून शिकता येईल. आणि ही नवीन गोष्ट थोडंसं इन्स्टॉल करून देण्यासाठी पालकांनी येणाऱ्या काळामध्ये 8-15 दिवसामध्ये कोमटवाड मॅडमना सहकार्य करावं आणि आपल्या ॲपच्या माध्यमातून आणि रेग्युलर एज्युकेशन टीचरच्या माध्यमातून आपलं सुंदर पद्धतीनं होणार आहे. वेगळ्या पद्धतीनं मला एकच असं सांगावंसं वाटतं की सतत अपडेट राहणाऱ्या स्कूल असतात त्या काहीतरी नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न पालकांना असतो आणि त्या ॲपमधून आपण सगळं काही नवीन या ठिकाणी देणार आहोत. या उज्ज्वल भविष्य जनशिक्षण योजना येणाऱ्या काळामध्ये 1ली ते 10वीसाठी आपल्या पालकांना बराचसा खर्च आहे. कुठल्याही शाळेमध्ये गेलात तर तुम्हाला 40,000, 45,000, 50,000, 60,000 रुपयेपर्यंत 1ली ते 10वीपर्यंतचं एज्युकेशन तुम्हाला करण्यासाठी लागतात. पण ई नेक्सेस चाणक्य इंटरनॅशनल स्कूल व ई नेक्सेस ज्ञानदीप इंटरनॅशनल स्कूलनी उज्ज्वल भविष्य जनशिक्षण योजना ही एक राबवली जात आहे. या योजनेमध्ये फक्त 1 रुपयामध्ये आपल्याला 10 वर्षाचं शिक्षण घेता येईल. असं या योजनेअंतर्गत तुम्हाला वेगळ्या पद्धतीची आपल्या सर्व पालकांची एक वेगळ्या हॉलमध्ये मीटिंग आपण घेऊन पालकांना सुंदर अशी माहिती देण्यासाठी या ठिकाणी एक मुंबईच्या ऑफिसवरनं या ठिकाणी काही टीम येईल आणि ती टीम आल्यानंतर त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स पालकांना प्रश्न पडला असेल की 1 रुपयामध्ये 10 वर्षाचं शिक्षण कसं काय मिळणार. या उत्सुकतेपोटी आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आपण कोमटवाड मॅडम हा प्रोग्राम ठेवतील त्या दिवशी आपण सर्वांना 1 रुपयामध्ये 10 वर्षाचं शिक्षण दिलं जाणार आहे. तर याच्या काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. तर त्या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या काळामध्ये पालकांना स्वतंत्र मीटिंग घेऊन प्ले ग्रुपचे पालक, नर्सरी, ज्युनियर, सिनियरच्या पालकांना फक्त या योजनेमध्ये फक्त 50 विद्यार्थ्यांसाठीच या ओपनिंगवरती ही सुविधा आहे. मी एक स्क्रीनला रिक्वेस्ट करू इच्छितो की एक प्रॉस्पेक्टस आहे त्यामध्ये ते ओपन करायचे म्हणजे त्यांना 1 रुपयाची जी स्कीमच्या लॉन्चिंग आहे त्यामध्ये आम्हाला दिसू शकेल. प्रॉस्पेक्टस आहे. त्या स्क्रीनवरती प्रॉस्पेक्टस नाही आहे त्यामुळे थोडीशी अडचण येते आहे. या सर्व डिटेल हे आता लॉन्चिंग झालेले प्रॉस्पेक्टस यामध्ये सर्व माहिती आहे. स्कूलमध्ये 1 to 1 तुम्ही जर मॅडमला भेटलात तर त्या उज्ज्वल भविष्य जनशिक्षण योजनेबद्दलची माहिती आपण सुंदर पद्धतीनं क्लासमध्ये पर्सनल डिस्कशनमध्ये ते शेअरिंग होईल. या ठिकाणी मला एकच आपल्याला पाचारण करायचं आहे की आपणा सर्वांना एज्युकेशन क्षेत्रामध्ये जे जे नवं हवं ते आपल्याला नेक्सेसच्या माध्यमातून या 2 ब्रँचमध्ये मिळणार आहे आणि ते तुम्ही सर्वांनी समजून घेऊन या ठिकाणी जर सुंदर पद्धतीने एज्युकेशन विद्यार्थ्यांना घेण्याचा प्रयत्न केलात, आम्ही शिकवण्याचा प्रयत्न केलो तर नक्कीच यू कॅन विन. यश तुमच्या हातात आहे. अशा पद्धतीचं
वाक्य बोलून मी या ठिकाणी माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय उपयुक्त आणि आजच्या काळाला गरजेची आणि पालकांच्यासाठी अतिशय आवश्यक असणारी अशी माहिती आदरणीय पेठे सर यांनी आपणास दिलेली आहे. आणि खरंच ही जी माहिती असते ही संक्षिप्त देऊन उपयोगाचं नसतं. बरेचसे पालकांच्या मनात प्रश्नचिन्ह असतात. तर जे काही तुम्ही सेमिनार किंवा कार्यशाळा आयोजित करीत आहात ही आज काळाची गरज झालेली आहे. कारण नवीन नवीन आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन नवीन योजना येत असतात आणि त्या पालकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. तेव्हा हा उपक्रम जो आपण राबवणार आहात त्यासाठी माझ्या शुभेच्छा. यानंतर मी 2 शब्द प्रस्तुत करण्यासाठी आमचे स्नेही आणि आपल्या लातूरचे सर्वश्रुत असे जनरल फिजिशियन जे की त्यांच्या सेवेतून मोलाचा वेळात वेळ काढून आलेले त्याची मला कल्पना आहे. कारण आज काही सुट्टीचा दिवस नाही आहे तरी देखील आपण चीफ गेस्ट म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहात. आदरणीय माननीय डॉक्टर बालाजी पांचाळ सर मी आपणास विनंती करतोय की 2 शब्द आपण सादर करावे. किड्स प्ले स्कूलची गॅदरिंग आणि ई नेक्सस चाणक्य इंटरनॅशनल स्कूलचं ओपनिंग या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे योगीराजजी मानेसाहेब कवी, तसेच इरा किड्स प्ले स्कूल विवेकानंद चौकच्या प्रिन्सिपल मॅडम पेठे मॅडम, इरा किड्स प्ले स्कूल नळेगावच्या डायरेक्टर अँड प्रिन्सिपल पांचाळ मॅडम, तसेच ई नेक्ससचे डायरेक्टर पेठे सर आणि आदरणीय व्यासपीठ. तर आज आपण या गॅदरिंगच्या कार्यक्रमाला जमलेलो आहोत. तसं डे 1पासून आम्ही कोमटवाड मॅडमच्या इरा किड्स शाळा बघत आलेलो आहोत. या शाळेचं वैशिष्ट्य हे म्हणजे की अगदी डे 1पासून आम्ही बघतोय की या शाळेचा ग्राफ हा वाढतच चाललेला आहे. तो ग्राफ हा ॲसेंडिंगच आहे. तर याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मॅडमचं प्रचंड असं योगदान आणि त्यांचं डिसिप्लिन आणि त्यांचं डिवोशन यामुळे ही शाळा वरच्यावर नावारूपाला येत आहे आणि मोठी होत आहे. आता तर मॅडमनी ई नेक्सस नावाचं मोठं ब्रँड चालू करत आहेत आपल्या सर्वांसाठी, पहिले ते बावरापर्यंतचं. याचबरोबर मॅडमचं मूल तत्त्व हे आहे की मुलांना हसत खेळत शिक्षण देणे, जेणेकरून प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर, सिनियर KGच्या अगदी ह्या लहान वयातल्या मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण होते. आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस गोडी निर्माण होते त्यावेळेस आपण मुलं बसायला लागतात. हे अगदी सर्व पालकांचा अनुभव असेल की हे छोटी छोटी मुलं घरी म्हणत असतील की आता माझी अभ्यासाची वेळ झालेली आहे. याचबरोबर इरा किड्सचं हे एक वैशिष्ट्य आहे की इथं जे काही शिकवलं जातं ते कन्सेप्शनल बेस शिकवलं जातं. त्याच्यामुळं मुलांची सर्व कन्सेप्ट क्लिअर होतात आणि एक रिझल्ट चांगला येतो. आजपर्यंत असा अनुभव आहे की मुलं पुढे गेल्यानंतर पुढच्या शाळेतून असे फीडबॅक भेटतात की इरा किड्सची मुलं हे चांगले आहेत. आता आपल्या सर्व पालकांना पुढे कुठं जायची गरज नाही. ई नेक्ससच्या माध्यमातून ते पुढे इथेच राहतील. याचबरोबर इरा किड्स कोमटवाड मॅडमच्या शाळेचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या शाळेमध्ये या आनंदी वातावरणामुळे, ह्या ॲक्टिव्हिटी बेस्ड आणि लाभ लर्न लीड या बेसिसवर शाळा चालवल्यामुळे इतर कुठंही न बसलेली मुलं इथं एकदम व्यवस्थित बसतात, रुजतात आणि ते इथलेच होऊन जातात. याचबरोबर तशी ही शाळा म्हणलं तर एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेंटर, बालक विकास केंद्र म्हणायला हरकत नाही. कारण की इथे येणारं प्रत्येक मूल हे अगोदर रडकं असतं, ते कॉन्फिडंट नसतं आणि इथं आल्यानंतर ह्या सगळ्या प्रोसेसमधून, ह्या वातावरणामधून ते एक कॉन्फिडंट मूल बनून जातं. ज्यावेळेस आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल विचार करतो, सायकोलॉजी, चिल्ड्रन सायकोलॉजीबद्दल विचार करतो, त्यावेळेस सर्वात महत्त्वाचे फॅक्टर येतात जेनेटिक फॅक्टर. तर इथं आलेली सगळीच मुलं जेनेटिकली नक्कीच खूप चांगली आहेत. त्याचबरोबर फॅमिली स्टेटस आणि फॅमिली व्हॅल्यूज की नैतिक मूल्य काय दिले जातात, तर इथं सर्वात महत्त्वाचा हा परिवाराचा रोल येतो, एक फॅमिलीचा रोल येतो. 8 तास मुलं शाळेत राहतात आणि बाकीचा वेळ ते घरी असतात. तर जे आपण अपेक्षित ठेवतो मुलाकडनं त्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे आणि ते आपल्याला फॉलो करून ते मोठी होत असतात. त्याच्यावर सोशल स्टेटस, तर इथं येणारी सगळी मुलं एक चांगल्या सोशल स्टेटसमधून आलेले आहेत, सभोवताल नक्कीच त्यांचं चांगलं आहे. त्याच्याबरोबर चाइल्डहूड मेमरीज, तर इथं हे सर्वात महत्त्वाचं आहे की या सगळ्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून, या सगळ्या हसत खेळत शिक्षणाच्या माध्यमातून या लहान मुलांना एक चांगल्या मेमोरीज दिल्या जातात आणि त्याचा नक्कीच व्यक्तिमत्व विकासामध्ये एक मोलाचा वाटा आहे. याचबरोबर एज्युकेशन एक महत्त्वाचं फॅक्टर आहे. एज्युकेशन नक्कीच इरा किड्स कोमटवाड मॅडमच्या शाळेमध्ये एज्युकेशन हे उत्तम प्रतीचं दिलं जातं. याचबरोबर
पर्सनॅलिटी कम्प्लिशनसाठी एक महत्त्वाचा घटक असतो म्युझिक. आणि ह्या म्युझिकच्या माध्यमातून लहान मुलांचं जीवन हे एक जीवन गाणं होऊन जातं. आणि याचसाठी यांचं जीवन यांच्या जीवनामध्ये म्युझिक यावं म्हणून एक गॅदरिंगसारखे कार्यक्रम आयोजन केले जातात. तर या सगळ्या इरा किड्सचे जे विद्यार्थी आहेत ते नक्कीच एक चांगले पर्सनॅलिटीमधून बाहेर पडतात. याचबरोबर तर मॅडमचं जे काम आहे ते एक सुदृढ समाजाचं मजबूत पायाभरणी करण्याचं काम मॅडम या शिक्षण क्षेत्राच्या या इरा किड आणि आता ई-नेक्ससच्या माध्यमातून करत आहेत. तर आज या कार्याला एक शुभेच्छा देऊन माझे मी 2 शब्द इथेच थांबवतो. धन्यवाद. एकंदरीत इरा किड्स प्ले स्कूल ज्या लातूर नगरीमध्ये आहेत याच्यामध्ये हसत खेळत शिकवलं जातं आणि विद्यार्थ्यांच्या लहान लेकरांच्या मानसिकतेला याच गोष्टींची अतिशय गरज आहे हे संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. तेव्हा या पद्धतीनं शिक्षण दिल्यामुळे मुलं हसत खेळत शिकत पुढं जात आहेत आणि पुढं म्हणजे प्रायमरीला जेव्हा ते दाखल होतात तेव्हा सगळ्या गोष्टी त्यांना सोप्या होतात. एकंदरीत या विचारानंतर मी आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि निश्चितपणे इतक्या दूर मी ज्यांच्या 2 ते 4 नक्की ओळी ऐकण्यासाठी आलेलो आहे किंवा मी वाट बघतो आहे असे सर्वश्रुत असे कवी श्रीमान योगीराजजी माने साहेब आपणास मी विनंती करतो आहे की आपण या ठिकाणी यावं आणि आज या ठिकाणी अध्यक्षीय समारोपपर भाषण व्यक्त करताना शुभेच्छा देत असताना मनोगत व्यक्त करीत असताना तुमच्या 2 ते 4, 6, 8 ओळी या निश्चितपणे आपण सादर कराव्या आपल्या आवडत्या कवितेच्या. इरा किड्स प्ले स्कूलचं हे वार्षिक स्नेहसंमेलन आहे. या शाळेच्या सन्माननीय प्राचार्या कोमटवाड मॅडम, मंचावर उपस्थित असलेले नळेगावसारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणारे सन्माननीय डॉक्टर पांचाळ सर, ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आणि ते करताय. ज्ञानदीप इंटरनॅशनल स्कूल, ई-नेक्सस ज्ञानदीप इंटरनॅशनल स्कूल, ते माझे मित्र आदरणीय पेठे सर, त्यांच्या सुजित्य पत्नी, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, कोमटवाड परिवार आणि सभागृहामध्ये आपल्या लाडक्या मुलाचं, लाडक्या नातवाचं, नातीचं कौतुक पाहण्याकरता उपस्थित असलेले आई वडील, आजी आजोबा. इरा म्हणजे युग. एक रोपटं 11 वर्षापूर्वी कोमटवाड परिवारांनी लावलं आणि एक रोपटं 12 वर्षापूर्वी आदरणीय पेठे सरांनी लावलं. त्या रोपट्याचं रूपांतर आता अल्प कालावधीमध्ये एखाद्या झाडामध्ये निश्चित होईल, एखाद्या वृक्षामध्ये निश्चित होईल, याची मला मनोमन खात्री वाटते. खरं तर आपल्या घरातले जी माणसं आहेत, आपला जो परिवार आहे, त्यांनी पाहिलेली स्वप्न, आपण मिळून पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याची एक संधी आपल्याला या माध्यमातून मिळालेली आहे. आणि लातूरचा शैक्षणिक पॅटर्न जो महाराष्ट्रभर आणि देशभर प्रसिद्ध आहे, त्यामध्ये इरा किड्स आणि ई-नेक्सस ज्ञानदीप इंटरनॅशनल स्कूल
चाणक्य इंटरनॅशनल स्कूल यांचंही नाव ठळकपणे अधोरेखित झालेलं आहे. लातूरचा आणि मराठवाड्याचा शैक्षणिक इतिहास जेव्हा लिहिला जाईल त्यामध्ये पेठे कुटुंब आणि कोमटवाड कुटुंबाचा निश्चित उल्लेख असेल, मी ह्या अभिमानाने नमूद करतो. हसत खेळत शिक्षण ही संकल्पना घेऊन आपण हा ज्ञानाचा रथ ओढतायत. खरं तर आपण स्वतःमध्ये डोकावलं तर आम्ही हसणं विसरलो, आमचे संवाद बंद झाले, आम्ही आत्ममग्न झालो. पण या लेकरांना जे हवं त्यांच्या वयानुसार ते वातावरण, ते शिक्षण देण्याचा प्रयत्न ही सर्व मंडळी करतायत. मी ह्या ज्ञान यज्ञाला माझ्या मनस्वी शुभेच्छा देतो. खरं तर आपण मला आठवण करून या कार्यक्रमाला बोलावलं. पेठे सर असतील आणि कोमटवाड ताई असतील, त्यांचा परिवार असेल, कुणीतरी आठवण करून बोलावल्यावर काय वाटतं हे सांगतो की कुणीतरी वाट बघतं म्हणून चालणं सोपं होतं. कुणीतरी वाट बघतं म्हणून चालणं सोपं होतं. कुणीतरी ऐकून घेतं म्हणून बोलणं सोपं होतं. कुणीतरी मोठं होतं म्हणून शिकवणं सोपं होतं. आणि कुणीतरी आठवण करतं म्हणून जगणं सोपं होतं. कुणीतरी आठवण करतं म्हणून जगणं सोपं होतं. या कार्यक्रमाला येऊन माझं जगणं सोपं झालं आहे असं मला वाटतं. मी गेली 25 ते 30 वर्ष मराठी कवितेच्या प्रांतात मुसाफिरी करणारा माणूस. ही सगळी मंडळी, पेठे परिवार माझ्या कवितेवर प्रचंड प्रेम करतो. आणि त्या निमित्तानं मला तुमच्यासारखे सुजाण श्रोते, खरं तर मला याची जाणीव आहे की आपणाला उत्कंठा जी आहे, उत्सुकता जी आहे ते आपल्या लेकरांचे, आपल्या चिमुकल्याचे परफॉर्मन्सेस बघण्याची आहे. पण मला जी जबाबदारी सोपवली, 1-2-4 कविता मी आपल्यासमोर मांडतो साधारण 10 ते 15 मिनिटामध्ये. एक पहिली कविता, बाप माझा हा अभंग आहे माझा. वावरामध्ये बारमाही खस्ता खाणारा बाप, स्वतः उघडं राहून घराला पांघरून घालणारा बाप, असंख्य उन्हाळे झेलत घराची सावली होणारा बाप, पाखरांना लेकरासारखं जपणारा बाप, पावसाची वाट वेड्यासारखा बघणारा बाप, मृगाच्या पहिला थेंब आल्यावर पेरणीची लगबग करणारा बाप, लेकरांच्या डोळ्यामध्ये स्वतःचं भविष्य चाचपटणारा बाप, वारकरी बाप, माळकरी बाप, टाळकरी बाप, तुमचा आमचा बाप, बाप माझा. किती पुरविले लेकरांचे लाड, किती पुरविले लेकरांचे लाड, सावलीचे झाड बाप माझा. वरून कठोर काळजात लोणी, वरून कठोर काळजात लोणी, माय बाप दोन्ही बाप माझा. दुष्काळी प्रश्नाला कष्टाचे उत्तर, घामाचे अत्तर बाप माझा. गरिबीची कधी केली नाही खंत, मनाचा श्रीमंत बाप माझा. तळ हातावर मिटलेल्या रेषा, तळ हातावर मिटलेल्या रेषा, घट्ट्याचा नकाशा बाप माझा. वाणीत अमृत जिवाळ्याचा झरा, वचनाला खरा बाप माझा. भजनात दंगमुखी हरिनाम, ज्ञानी तुकाराम बाप माझा. जन्मभर केली पंढरीची वारी, भोळा वारकरी बाप माझा. चंदना सारखी जिजविली काया, चंदना सारखी जिजविली काया, ईश्वराची छाया बाप माझा. ईश्वराची छाया बाप माझा, ईश्वराची छाया बाप माझा. या हृदयस्पर्शी कवितेला आपण जी दिलखुलास दाद दिली
त्यावरनं लक्षात येते की आपल्या सभागृहामध्ये जे जे माणसं उपस्थित आहेत त्यांना आपल्या वडिलांची प्रतिमा समोर दिसलेली आहे. घाम गाळून बाप करतो वावराला पंढरी, आणि तीर्थ होते घाम सारा कष्ट होते भाकरी. बापाच्या कष्टावर, बापाच्या घामावरच आमच्या प्रपंचाची, आमच्या संसाराची इमारत उभी राहिलेली आहे. इथं सावित्रीच्या लेकी बऱ्याच बसलेल्या आहेत. माझी लेक ही एक कविता आहे. लेक काय असते? घराकरता, आईवडिला करता, त्या अंगणा करता, तुळशी करता लेक काय असते? लेक जिवाळ्याचं रान, लेक जिवाळ्याचं रान, लेक आनंदाचं गाणं, भाग्यवंताला लाभते लेक सद्गुणाची खाण. लेक जिवाळ्याचं रान, लेक आनंदाचं गाणं, भाग्यवंताला लाभते लेक सद्गुणाची खाण. लेक लक्ष्मीचं पाऊल, लेक सुखाची चाहुल, लेक लक्ष्मीचं पाऊल, लेक सुखाची चाहुल. काळजाच्या अंगणात लेक सुगंधाचं फूल, लेक ममतेचा मळा, लेक जीवा पाडलळा, लेक ममतेचा मळा, लेक जीवा पाडलळा. घर प्रेमाचं मंदिर, लेक लाडाचा सोहळा, लेक घराचं संगीत, लेक पिढ्याचं संचित, लेक घराचं संगीत, लेक पिढ्याचं संचित. माय बापाच्या जीवाला लेक गळ्याचं ताईत, लेक जिजाऊ सावित्री, लेक अहिल्या बहिणा, लेक जिजाऊ सावित्री, लेक अहिल्या बहिणा. नेया बाळाला कीर्ती, लेक घराचा दागिना, लेक मनाचं पैंजण, लेक दिवाळीचा सण, लेक मनाचं पैंजण, लेक दिवाळीचा सण. खऱ्या मायेचा ओलावा, लेक पुण्याईचं धन, लेक ज्ञानोबाची ओवी, लेक तुकोबाची गाथा, लेक ज्ञानोबाची ओवी, लेक तुकोबाची गाथा. जेथे लेकीचा सन्मान, तेथे टेकवूया माथा, जेथे लेकीचा सन्मान, तेथे टेकवूया माथा, तेथे टेकवूया माथा. मगाशी आम्ही समोरच्या खोलीत जेव्हा बसलो तेव्हा अनेक पाहुण्यांनी मला पूर्वीचे गाव, पूर्वीची माणसं कशी होती याबद्दल आपली थोडी चर्चा झाली होती. मी त्यांना म्हणालो की गावाचं शहर झालं, शहराचं नगर झालं, नगराचं महानगर झालं, वाड्याचं अपार्टमेंट झालं आणि अपार्टमेंटचे डिपार्टमेंट झाले. आम्ही एका घरामध्ये असतो पण प्रत्येकाकडे स्वतःचा मोबाईल आहे. आमचा एकमेकांमधला संवाद हरवत चालला. पूर्वीची गावं कशी होती, पूर्वीची माणसं कशी होती याबद्दलची एक छोटी कविता आहे. माझे जे समवयस्क आहेत त्यांना त्यांचा गाव आठवेल याची मला निश्चित खात्री आहे. कविते शीर्षक आहे अजून मला आठवतं. अजून मला आठवतं माझं घर खेड्यातलं, अजून मला आठवतं माझं घर खेड्यातलं, झुळझुळू वाहणारं नितळ पाणी ओढ्यातलं, कोंबडा हरवला की जागेची खेड्याला, मोठ म्हणायची गाणं सोबत घेऊन नाड्याला. कोंबडा हरवला की जागेची खेड्याला, मोठ म्हणायची गाणं सोबत घेऊन नाड्याला, साखरेहून गोड पाणी विहिरीतलं आडातलं, अजून मला आठवतं माझं घर खेड्यातलं. किती काढली उजळणी पेन्सिलीनं पाठीवर, किती काढली उजळणी पेन्सिलीनं पाठीवर, गुरुजीची छडी खाल्ली हातावर पाठीवर, वाटतं पुन्हा फिरून यावं बालपण खोड्यातलं, अजून मला आठवतं माझं घर खेड्यातलं. नातवाचं बोट म्हणजे आजोबाची काठी होती. आता आजोबा जर वृद्धाश्रमामध्ये असतील तर त्या बोटाचा आणि त्या काठीचा दुरान्वयानेही संबंध राहील का नाही भविष्य काळात याची चिंता आम्हाला भेडसावते.
खरं तर कसं आहे, एका हिंदी कवीनं म्हटलेलं आहे, प्राण की जीवंतता के लिए काया बहुत जरूरी है, भवन के निर्माण के लिए पाया बहुत जरूरी है, कोई माने या न माने मगर ये बात बिल्कुल सच्ची है, घर में बड़े बुजुर्गों का साया बहुत जरूरी है, घर में बड़े बुजुर्गों का साया बहुत जरूरी है. नातवाचं बोट म्हणजे आजोबाची काठी होती. नातवाचं बोट म्हणजे आजोबाची काठी होती. जगासाठी सासूबाई माय सुनेसाठी होती. 30-40 माणसांचं एक खटलं वाड्यातलं, आणि अजून मला आठवतं माझं घर खेड्यातलं. पाखरं खुशाल जोंधळ्याच्या कणसावर, पाखरं खुशाल जोंधळ्याच्या कणसावर, माणसं खुशाल पाखराच्या भरवशावर, मोराचं नाचणं आंब्याच्या झाडातलं, अजून मला आठवतं माझं घर खेड्यातलं. ऋण काढून सहन करणं म्हणजे पाप होत. आमच्या आईबापाला 10-20 रुपये जरी देणं झालं, एक 2-3 मिनिटात संपवतो, मला चिठ्ठी आली, लवकर आवरा. आताचा काळ कसा आहे बघा, जेवढं जास्त कर्ज तेवढा मोठा माणूस, तेवढी तिची प्रतिष्ठा जास्त. 1 कोटी कर्ज मोठा माणूस, 5 कोटी कर्ज त्याहून मोठा माणूस, कर्ज बुडवलेला सगळ्यात मोठा माणूस. की ऋण काढून सहन करणं म्हणजे पाप होतं. माणसाचं मन किती निर्मळ आणि साफ होतं. लाख मोलाचं वाटायचं समाधान थोड्यातलं, अजून मला आठवतं माझं घर खेड्यातलं. झुळझुळू वाहणारं नितळ पाणी ओढ्यातलं, झुळझुळू वाहणारं नितळ पाणी ओढ्यातलं. एक 2-3 मिनिटाची एक कविता घेतो आणि थांबवतोय. कविते शीर्षक आहे नातवाचे हात. इथं अनेक आजी आजोबाच्या भूमिकेत अनेक मंडळी आहे. इथं नातवाचा पहिला मित्र म्हणजे आजोबा असतो, आणि आजोबाचा शेवटचा मित्र म्हणजे नातू असतो. नातीची पहिली मैत्रीण म्हणजे आजी असते, आणि आजीची शेवटची मैत्रीण म्हणजे नात असते. अशा अर्थाने एवढी कविता. माझ्या गळ्या भवताली नातवाचे हार, माझ्या गळ्या भवताली नातवाचे हार, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. कधी ओढे चष्मा आणि कधी ओढे मिशी, त्याच्या हसण्याने माझ्या घरट्याला खुशी. दुडू दुडू पावलाचे ठसे अंगणात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. कधी कधी दावत येऊन पाठीवर बसे, टिगडिक टिगडिक घोडा म्हणत खुदू खुदू हसे. सुखावते मला मऊ कापसाची लाट, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. घरभर सांडलेले बोबडे बोल, नातवाच्या शब्दाला करोडोचे मोल. कोहिनूर हिरा माझा नातू आणि नात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. बोलणाऱ्या बाहुलीचे गोरे गाल, नातीमुळे नवा माझ्या जगण्याला ताल. रोज गातो जगण्याचे गाणे मी सुरात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. नातू जीवलग मित्र माझा नात माझी काठी, नातू जीवलग मित्र माझा नात माझी काठी. वाटे पुन्हा जन्म घ्यावा नातवाच्या पोटी, नातू जीवलग मित्र माझा नात माझी काठी. वाटे पुन्हा जन्म घ्यावा नातवाच्या पोटी. हीच ये इच्छा देवा उरली मना, हीच इच्छा देवा उरली मना. आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. माझ्या गळ्या भवताली नातवाचे हात, माझ्या गळ्या भवताली नातवाचे हात. आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. कोमटवाड परिवार आणि पेटे सरांची सर्व स्वप्न पूर्ण होत, आणि तुमची जी लेकरं म्हणा, नातवंड म्हणा, अतिशय गुणी निघोत, आणि आपला भारत एक समृद्ध भारत होईल याची मला खात्री वाटते. या प्रसंगी मला आपण बोलावलं, यथोचित सन्मान केला. आपणा सर्वांच्या ऋणात राहतो. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप छान सर. आपण जेव्हा कवितेची सुरुवात केली सर, तेव्हा माझ्या मनामध्ये देखील काही विचार आले सर.
ते 2 विचार ऐकून घ्यावे सर अशी विनंती आहे. आदरणीय सर, आपण कविता सादर करत असताना कुणीतरी आठवण करतो म्हणून जगणे सोपे होते, कुणीतरी आठवण करतो म्हणून जगणे सोपे होते, कुणीतरी सुंदर कविता रचणारा कवी असतो म्हणून ऐकून समजून घेणे सोपे असते, कुणीतरी समजून घेतो म्हणून लेकरं आनंदित होतात, कुणीतरी समजून आपल्याला घेतं म्हणून लेकरं आनंदी होतात. धन्यवाद सर. तेव्हा योगीराजजी माने सर आपलं काव्य या ठिकाणी सुश्राव्य असं होतं, परंतु काय आहे की या ठिकाणी मी सर्वप्रथम क्षमस्व आहे पालकांचा, लहान लहान लेकरांचा आणि आपणा सर्वांचा, की ज्या बसमधून मी आलो त्या बसचं चेकिंग होतं आणि त्याच्यामध्ये काही वेळ गेला. मी 45 मिनिटं या ठिकाणी उशीर आलेलो आहे. लहान लेकरांचा कार्यक्रम आहे, लेकरं खूप वेळची वाट बघत असतात, तेव्हा त्यांची क्षमा मागून ताबडतोब या कार्यक्रमाचा पुढचा भाग आहे. नवनीत युवा मास्टर स्ट्रोक आर्ट कॉम्पिटिशनचा रिझल्ट आला आणि आपल्या म्हणजे इरा किड्स प्ले स्कूल 5 नंबर चौकच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलं. 5च विद्यार्थ्यांना या ठिकाणी बक्षीस घोषित करीत आहे आणि मान्यवरांना विनंती करेल की आपण सर्वांनी मिळून एकानंतर एक या लहान लहान लेकरांना त्यांचं यश जे मिळालं आहे ते बक्षीस रूपी आपण द्यावं आणि लहान लेकरांना लवकर पाठवण्याची विनंती करतोय. सिनियर KG स्टँडर्डमधून ओजस्वी अकोस्कर हिला बक्षीस मिळालेलं आहे. ओजस्वी अकोस्कर. लवकर पुढे चलाव. मान्यवरांना विनंती आहे जर इथे पालक असतील तर त्यांनी असं लवकरात लवकर त्वरित यावं स्टेजवर अशी विनंती आहे. आहेत ओजस्वीचे पालक आहेत का, आई किंवा वडील? मला वाटतं आहेत. त्यांच्यासोबत आपण हे बक्षीस देऊया आणि यानंतरचे पालक जे आहेत त्यांना मी आत्ताच म्हणजे येण्यासाठी वेळ देतो. देवधरे समर्थचे आई वडील यांनी इथं तयारीत राहा. जसं संपादन केलं जिचं नाव ओजस्वी आहे, समर्थ देवधरे, सिनियर KG मास्टर समर्थ देवधरे आपण या स्टेजवर. पुढच्या वेशभूषेत तो तयारीत आहे. मला वाटतं देवधरेंनी देखील आपल्या लेकराला ओळखलं की नाही माहीत नाही. गिरीचे आई वडील तयारीत राहा. ज्युनियर KG क्लासमधले 2 विद्यार्थी आहेत. एकाचं नाव आहे ऋषभ गिरी आणि दुसऱ्याचं नाव आहे श्रेयांशी नरगुंडे. तेव्हा पहिल्यांदा गिरी परिवार त्यानंतर नरगुंडे परिवार तयारीत राहा. यात आपल्या पालकांचं अभिनंदन देखील आहे कारण आपण वैयक्तिक लक्ष देत आहात हे याच्यातून सिद्ध होतं आहे. ऋषभ गिरी ज्युनियर KG स्टँडर्डमधून यांनी प्रथम पारितोषिक पटकावलेलं आहे. नरगुंडे आपण देखील इथं तयारीत राहा. तिथं थांबू नका, इकडे या आणि वर या, तिथेही नका थांबू. थोडं म्युझिकचे आई वडील. नर्सरी क्लासमधली ही विद्यार्थिनी जिनं घवघवीत यश प्राप्त केलं आहे. नर्सरीमध्ये जनरली असं पाहता की आर्ट हा विषय अवघड आहे तसा लहान लहान बोटांच्यासाठी. आले का? अभिनंदन. नाही विनोदराव कुठे आहेत? मग त्यांच्याऐवजी तुम्ही थांबा कारण तुम्हाला एक आगळं वेगळं बक्षीस देण्याची माझी परंपरा आहे. ते बक्षीस कोणते तुम्हालाही माहीत नसेल. मी बक्षीस आणतो आणि नंतर सांगतो. 1 सेकंद थांबा, इथं जाऊ नका. हे बक्षीस आणि आमचे पांचाळ सर आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे कारण हे बक्षीस त्या प्रकारचं आहे म्हणून. प्लीज सर, योगीराज सर प्लीज. हे बक्षीस यासाठी पालकांना देण्यात येत आहे. याच्या कार्यक्रमात अजूनही बक्षीस आहेत
की दरवर्षीची आमची प्रथा आहे की आपल्या शाळेला शैक्षणिक वर्षाची सुरुवात जिथून होते तेथे सर्वप्रथम ॲडमिशन किंवा प्रवेश जे पालक घेतात त्यांचं नाव आवर्जून लक्षात ठेवलं जातं आणि ते नाव आहे श्रीमान विनोद हिंगले सर, यांची सुकन्या पूर्वा आणि आपलं नाव सौभाग्यवती पूनमताई यांनी हे बक्षीस स्वीकारलेलं आहे. विनोदरावांना फोटोची शोभा वाढवलीत. आपणा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आपणास नम्रतेची विनंती करतो की आपण प्रथम रांगेमध्ये आसनस्थ होऊन कलाविष्काराची शोभा वाढवावी आणि त्याचा आनंद घ्यावा. धन्यवाद.